ओम नमो भगवते वासुदेवाय. सार्थ सुबोध ज्ञानेश्वरी. लेखन व वाचन सौ मनीषा भास्कर अभ्यंकर, महाराष्ट्र, मिरज 416410. अध्याय 18. मोक्ष संन्यास योग. समारोपानंतरही पुन्हा एकदा उपदेश करण्याचं कारण. ओवे आहेत 1333 ते 1341 आणि गीतेचा श्लोक आहे 64. भगवंतांनी मागच्या श्लोकात गीतेचा उपसंहार केला. आता पुन्हा एकदा ते अर्जुनाला गुह्यतम भाग सांगत आहेत. श्लोक 64. सर्व गुह्यतमं भूय शृणु मे परमं वचः इष्टोसी मे दृढमिति ततो वक्ष्यामि ते हितम्. सर्वात अत्यंत गुह्य असे माझे उत्कृष्ट भाषण पुन्हा ऐक. तू मला अत्यंत प्रिय आहेस म्हणून तुला मी हित सांगतो. या देवाची या बोल अर्जुन उगाची ठेल तेथ देव म्हणती भला अवंचकू होसी. या देवाच्या बोलण्यावर अर्जुन उगाच राहिला. तेव्हा त्याच्या उगीच राहण्यात देवांना असे वाटले की अर्जुनाच्या मनात असे आहे की सांगितलेले ज्ञान पुन्हा थोडक्यात सांगावे. हे मनात येऊन देव अर्जुनाला म्हणतात, तू खरोखर चांगला, आपण आपल्याला न फसवणारा आहेस. वाढत या पुढे भुकेला उपरवधे म्हणे मी झाला तै तोची पीडे आपुला आणि दोषूही तया. वाढणारा पुढे भुकलेला मनुष्य भूक असून भिडेने मी तृप्त झालो असे म्हणाला तर त्याला स्वतःलाच भुकेची पीडा होते व मिथ्या भाषण केल्याचा दोषही लागतो. तैसा सर्वज्ञ श्री गुरु भेटलिया आत्मनिर्धारू न पुसीचे जै आभारू धरून या. त्याप्रमाणे सर्वज्ञ श्री गुरु भेटला असता भीड धरून जेव्हा त्याला आत्मविचार विचारला जात नाही. आपण पेची वंचे आणि पापही वंचनाचे आपण याची साचे चुकविले तेने. तेव्हा तो न विचारणारा आपल्यालाच फसवतो व फसवल्याचे पातकही त्यालाच लागते आणि त्याने आपल्यालाच सत्य स्वरूपाला मुकवले. पै उगेपणा तुझिया हा अभिप्रावो की धनंजया जे एक वेळा आवाकुनिया सांगावे ज्ञान. पण अर्जुना, तुझ्या निवांत राहण्यात तुझा असा अभिप्राय असल्याचे दिसते की पुन्हा एक वेळ ज्ञान सारांश रूपाने सांगावे. तेथ पार्थो म्हणे दातारा भले जाणसी माझी या अंतरा हे म्हणो तरी दुसरा जाणता असे काही. यावर अर्जुन म्हणाला, महाराज, आपण माझे मन चांगले जाणत आहात आणि माझ्या मनाला जाणता असे जर म्हणावे तर तुमच्याशिवाय दुसरा कोण ज्ञाता आहे का. येर ज्ञेय हे जी आघवे तू ज्ञाता एकची स्वभावे मा सूर्य म्हणून वानावे सूर्य ते काही. तुझ्याशिवाय इतर हे जे सर्व आहे ते ज्ञेय आहे, त्यास जाणणारा स्वभावतः तूच एक आहेस. मग सूर्य म्हणून सूर्याचेच काय वर्णन करावे. या बोला श्रीकृष्णे म्हणितले काय येणे हेची थोडे ग वानणे जे बुझतासी तू. या अर्जुनाच्या बोलण्यावर श्रीकृष्ण म्हणाले, हे वर्णन कशाला, आम्ही सांगितलेले तू समजतोस हेच काय आमचे थोडे वर्णन आहे. तरी अवधान पघळ करुनिया आणि एक वेळ वाक्य माझे निर्मळ अवधारीप. तर आपले लक्ष विस्तृत करून माझा उपदेश आणखी एक वेळा ऐक. भगवंत श्लोकात म्हणतात की अर्जुना, पुन्हा एकदा गुह्यातील गुह्य असे वचन तू ऐकून घे, कारण तू मला अतिशय प्रिय आहेस म्हणून मी तुला हे सांगत आहे. वास्तविक मागच्या श्लोकात गीतोपदेशाचा उपसंहार झाला व भगवंतांनी योग्य तो निर्णय करण्यास अर्जुनाला सांगितलं. मागच्या श्लोकात गुह्यात गुह्यतर असे शब्द आले होते. या श्लोकात गुह्यतम असा शब्द वापरलेला आहे. गुह्य, गुह्यतर, गुह्यतम हे तरतम भाव व्यक्त करणारे शब्द आहेत. गुह्य, अधिक गुह्य आणि सर्वात गुह्य असे त्याचे अर्थ आहेत. पूर्वीच्या श्लोकात आतापर्यंत सांगितलेल्या ज्ञानाला गुह्यात गुह्यतर असे म्हटले होते. म्हणजे आता गुह्यतम ज्ञान सांगायचे राहून गेले असा अर्थ ध्वनित होतो. म्हणून आता भगवंत गुह्यतम ज्ञान सांगणार आहेत. त्याचे कारणही भगवंतांनी सांगितले की अर्जुन हा त्यांचा आवडता भक्त आहे असं सांगून त्यांनी पुढील 2 श्लोकात गुह्यतम असा उपदेश अर्जुनाला केला आहे. वास्तविक यापूर्वीही भगवंतांनी अनेक वेळा असे रहस्योद्गार काढलेले आहेत. भक्तोसी मे सखा चेती रहस्यम येतदुत्तमम इदम तुते गुह्यतमम प्रवक्ष्याम्यनसूयवे
भूय एव महाबाहो शृणु मे परमं वचः. एकूण या श्लोकातील विधानात नवीन काही सूचित केलेलं नाहीये. येथे इति ते ज्ञानमाख्यातम असं म्हणून गीतोपदेशाची समाप्ती झाली असता पुन्हा तुला गुह्यतम ज्ञान सांगतो असे भगवंतांचे बोलणे विसंगतीने युक्त आहे असं दिसतं. ज्ञानदेवानी त्याची संगती श्रीकृष्णार्जुनांचा संवाद योजून वेगळ्या प्रकारे लावून दाखवली आहे. भगवंतांनी गुह्यात गुह्यतर असा उपदेश केल्यावर अर्जुन गप्पच बसला. आता त्याच्या गप्प बसण्याचा एक अर्थ संभवतो की भगवंतांनी केलेला उपदेश त्याला आवडलेला नाही व आवडला नाही असे भगवंतांना सांगायचं कसं, म्हणून तो भिडेनं काही बोलत नाही. ज्ञानदेवाने एक उदाहरण सांगितलं आहे की जेवणाऱ्या मनुष्याला भूक लागली आहे आणि वाढणाऱ्याला जर तो नको नको पुरे पुरे असे संकोचाने म्हणाला तर त्याच्यावर उपाशी राहण्याचीच वेळ येणार आणि वर आत्मवंचनेचा दोषही लागणार. तेव्हा सर्वज्ञ असे श्री गुरु भेटल्यानंतर भिडेपोटी जर शिष्याने त्यांना आत्महिताची गोष्ट विचारली नाही तर कल्याण तर होणारच नाही, पण आत्मवंचना मात्र पदरी पडेल. पण अर्जुनाचे गप्प बसणे अशी आत्मवंचना करणारे नाही याची श्रीकृष्णांना जाणीव आहे. म्हणून ते त्याला म्हणतात की मी केलेला उपदेश आवडलाच नसल्यामुळे तू गप्प बसलास असे मला वाटत नाही. अशी तू आत्मवंचना केलेली नाहीस. तर तुझ्या गप्प बसण्याचे कारण मला असं दिसतं की एक वेळ हेच सर्व ज्ञान पुन्हा एकदा सार रूपानं ऐकावं असं तुझ्या मनात आहे. तेव्हा अर्जुनाला भगवंताने आपल्या मनातील गोष्ट ओळखल्याचा आनंद झाला व तो भगवंतांची स्तुती करू लागला. अर्जुन भगवंतांना म्हणतो की माझे अंतरंग जाणणारा तुझ्या वाचून दुसरा कोण आहे. खरे पाहता या ब्रह्मांडाचा तूच एकमात्र ज्ञाता आहेस व बाकी सर्व गोष्टी ज्ञेय आहेत. आता असे सांगण्याची आवश्यकताच काय. सूर्याला तू सूर्य आहेस असं म्हणायला हवं का. आता भगवंतांनाही अर्जुन स्तुती करत असल्याबद्दल संकोच वाटू लागला. म्हणून ते त्याला असे स्तुतीपर बोलणे कशाला असे म्हणत आहेत. आपण जो उपदेश करत आहोत तो अर्जुन मनापासून श्रवण करत आहे. हीच गोष्ट भगवंतांच्या दृष्टीनं अत्यंत महत्वाची आहे. म्हणून भगवंत अर्जुनाला म्हणत आहेत की चांगले अवधान देऊन आणखी एकदा माझा हा निसंदिग्ध उपदेश आहे. आता भगवंत पुढे काय म्हणाले तो भाग आपण उद्या पाहू.